वॉल्ट डिझनी एक सर्वसाधारण मुलगा, ज्याला लहानपणी ड्रॉइंग करायला खूप आवडायचं, पण ना त्याच्याकडं रिसोर्सेस होते, ना त्याला कुठला सपोर्ट. नंतर त्यांनी मोठं होऊन एका न्यूजपेपर कंपनीमध्ये जॉब केला. पण तिथूनही त्यांना काढण्यात आलं आणि सांगितलं काय, तर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाही आहे म्हणून. चिंता करा, आज ज्यांचं नाव सगळ्या जगभरात क्रिएटिव्हिटीमध्ये एक नंबरला घेतलं जातं, त्यांना सांगितलं होतं की तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाही आहे आणि म्हणून तुम्हाला जॉबवरून काढून टाकण्यात येते. पण त्यांनी हारच मानली नाही. त्यांनी त्यांचा ॲनिमेशन स्टुडिओ हा सुरू केला. हे खूप दिवस छान चाललं, पण त्यानंतर कंपनी बंद पडली. पैसे अडकले होते, खायला सुद्धा पैसे नव्हते, पूर्णपणे ब्रोक झाले होते. पण त्यांनी एक गोष्ट नाही सोडली, ती म्हणजे स्वप्न पाहणं, स्वप्नांचा पाठलाग. एक दिवस त्यांच्या माइंडमध्ये अशीच एक क्रिएटिव्हिटी आली. एक माऊस आला, तो म्हणजे मिकी माऊस. हा छोटासा आयडिया त्यांचं आयुष्य बदलून टाकणारा होता. त्यानंतर लोकांना मिकी माऊस एवढा आवडायला लागला की वॉल्ट डिझनी हे हळूहळू यशाच्या दिशेने जाऊ लागले. पण वॉल्ट डिझनी इथेच नाही थांबले. ते एक वेगळं स्वप्न बघू लागले. एक अशी जागा जिथे लहान मोठे आपलं रिअल आयुष्य विसरून हे इमॅजिनेशनच्या जगात रमू शकतील. असं मग तेथे जन्म झाला डिझनी लँडचा. वॉल्ट डिझनीने आपल्याला एक अशी गोष्ट शिकवली की लोक काय म्हणतील हे इम्पॉर्टंट नाहीच आहे. तुम्ही किती स्वतःवर विश्वास ठेवता, तुम्ही त्याचं काय करता, हे जास्ती महत्त्वाचं आहे. एके दिवशी तुम्हालाही कुणी असंच सांगणार आहे की तुम्ही हे करू शकत नाही, तुला हे जमणार नाही, तू हे सोडून दे. त्यावेळेस तुम्ही नक्की वॉल्ट डिझनी आठवा. स्वप्न पूर्ण करणारे लोक हे वेगळे नसतातच हो. फक्त ते गोष्टी मध्ये सोडत नाहीत, अर्ध्यावर सोडत नाहीत. हाती घेतलेलं काम हे पूर्ण प्रामाणिकपणे करतात. स्वप्न हे पूर्ण होणारच नाही आहेत जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी काम करणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी कष्ट घेणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी रात्रंदिवस एक करणार नाही, तोपर्यंत. हा व्हिडिओ